दीदीने ती साडी जपून ठेवली असेल की. हो मामा, अरे आपण सगळं नवीन करते, मग साडी पण नवीन आली पाहिजे ना. हा, हे पटतंय मला अमोलचं. नवीन गोष्टींबरोबर नवीन आठवणी पण जपता येतील आपल्याला. बर, ठीक आहे. ठरलं तर मग आप्या आणि अर्जुनसाठी आज नवीन कपडे घ्यायचे. हो, मा बाबा ना एकदम भारी दिसले पाहिजे, राजा राणी सारखे. हा भांजे, ती जबाबदारी माझी. आता तुम्ही बघाच माझी चॉईस. ओके दिपे मामा. मोना मॅडम, चला जाऊन येऊ आपण. हो रुपाली, ते गॅसवर डाळ ठेवली आहे, गॅस तेवढं बंद करा. हो, बघते. जा. बापू आलो. आज लय मजा येणार आहे. तू तडकाफडकी निर्णय घेतलास लग्नाचा, पण तो निर्णय पचेपर्यंत आपलं लग्न झालेलं होतं. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. लोक तुझ्या चरित्रावर संशय घेत होते, माझ्याकडे पर्यायच नव्हता दुसरा काय. बरोबर आहे. आणि तुम्ही माझ्या प्रेमात होतातच ना आधीपासून. एक मिनिट अप्पे, तुझं पण माझ्यावर तेवढंच प्रेम होतं, आधीपासून होतं, हे मला माहिती होतं, कळलं. त्यामुळे तुझ्या परमिशन शिवाय मी तुझ्याशी लग्न केलेलं नाही. परमिशन? मला कळेल का तुम्ही माझी परमिशन कधी घेतली ते? लग्नाच्या दिवशी नाही का नाही म्हणलीस. एक मिनिट, ते काही नाही. तू हे मान्य कर की तू आधी माझ्या प्रेमात पडला होता. 100% नाही, 1001% होतं. अगं अशी पोरगी कुणाला नाही आवडणार अप्पे. म्हणजे स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळणारी, अशी जिद्दी, हट्टी, लोकांसाठी भिडणारी, स्वतःचं मत असं ठामपणे मांडणारी पोरगी प्रत्येकाला पाहिजे असेल. माझं तुझ्यावर आधीपासून प्रेम होतच, 100% होत. एवढंच? माझ्यात बाकी काही नव्हतं का? बाकी असं काय असणार आहे? अर्जुन! ओय! हो. काय 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 कुठे गेलं? हे असं हसून समोरच्याला प्रेमात पाडण्याची कला सगळ्यांकडे नसते अपर्णा मॅडम. तुझ्याकडे ना ती. आणि तुझ्या याच स्वभावात मी अडकत गेले होते. आपले ते आपलं परत लग्न होते. जे पहिल्या लग्नात करायचं राहून गेलं ना, ते सगळं करू. अमोलची काळजी आहेच. अमोलची काळजी आहे, पण त्यावेळी असं लग्न करून आयुष्यभर आपल्या लक्षात राहील. जुन्या आठवणींना नवीन आठवणींची सोबत असेल ना. पण आपल्या आठवणी आणि आपलं कुटुंब आता कोणच वेगळं करू शकत नाही ना. हे बघ दादा आले ते. दादा, अमोल कदमला किमोला घेऊन जाण्यासाठी आलो. चल पळा, या लगेच. चल. अर्जुन, अमोलच्या वयात आपल्याला जर हे सगळं सहन करावं लागलं असतं तर आपण केलं असतं का? बहुतेक नाही. पण तुला एक माहिती का, देव सगळ्यात जास्त त्रास कुणाला देतो? ज्याच्याकडून देवाला काहीतरी करून घ्यायचं असतं. तू बघा, अमोल या आजारातून बरा होते, आयुष्यात 100% काहीतरी भारीच करणार. पण त्यासाठी आपल्याला सर्जरीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागेल. पण एक काम करू, या आठवड्याच्या शेवटी अमोलला ऍडमिट करू. डॉक्टरांशी बोलू आणि सर्जरी करून घ्यायला. करूया ना? डॉक्टर. अर्जुन सर, सर्जरी बाबत तुम्ही काही विचार केला का? आम्ही आता तेच बोलत होतो. या आठवड्याच्या शेवटी आम्ही त्याला ऍडमिट करतो. अच्छा. काय झालं डॉक्टर? 4-5 दिवसात सर्जरी केली तर चालेल ना? तुम्ही जरा कन्फ्यूज दिसताय म्हणून म्हणलं. खरं तर काहीच सांगता येत नाही. हा आजार पण असा आहे की वेळ गेल्यानंतरच गोष्टी आपल्याला कळतात. अहो,
नाही पण आम्ही आता लगेच त्याला ऍडमिट नाही करू शकत म्हणजे हा तू म्हणतोय की हे लग्न बघितल्याशिवाय सर्जरी नाही करणार म्हणून. खरं तर अमोलच्या इच्छेविरुद्ध मलाही काही करायला नको वाटतंय, पण सर्जरी केली तरच अमोलचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेत. डॉक्टर मला स्पष्ट सांगा किती टक्के चान्सेस आहेत? निदान 5%. निदान 5%. आणि सर्जरी करायचं नाही म्हटलं तर डॉक्टर प्लीज जे काय स्पष्ट सांगा ना प्लीज. हा म्हणजे अमोल केमोवर जास्तीत जास्त अजून 15 दिवस जगू शकेल. आणि तेही शेवटच्या दिवसात तो फार बरा नसेल. अर्जुन अहो डॉक्टर अमोल म्हणतोय की हे लग्न बघितल्याशिवाय सर्जरी नाही करणार म्हणून. नाही अर्जुन एक मिनिट तू आपण समजवू त्याला. हे बघ सर्जरी महत्वाची आहे. हे लग्न वगैरे होत राहिल्यानंतर अगं पण आपली तो ऐकतोय का नाही आपलं? आपण समजू. ऐका आत्ता उपचारांपेक्षा देखील त्याचं पॉझिटिव्ह असणं जास्त गरजेचं आहे. त्याला त्याचा वेळ घेऊ द्या. तो आनंदी असेल तर सर्जरीच्या वेळी देखील आपल्याला काही अडचण येणार नाही. ते सगळं ठीक आहे डॉक्टर, पण वेळ निघून गेली तर करणार काय आपण? वेळ केव्हाच निघून गेली अर्जुन सर, पण तरी सुद्धा अमोल केमो घेऊन आनंदाने बरा व्हायचा प्रयत्न करतोय ना. त्याला नाराज नका करू. सर्जरी नीट होईल ना? प्रयत्न तर तोच असेल आमचा, पण आत्ता तरी त्याला आनंदी ठेवा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळेल. ठीक, येते.